श्री गुरुदेव. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये 22 जुलै रोजी महापुराने थैमान घातले होते. चिपळूण शहर आणि आजूबाजूच्या परिसरावर आसमानी कहर असा काही बरसला की ही सुंदर परशुराम भूमी पूर्ण उद्ध्वस्त झालीये. सध्या पुराचं पाणी ओसरलंय, पण मागे उरल्यात त्या फक्त भेसूर खुणा. घराघरात रस्त्या रस्त्यावर सर्वत्र उरलाय तो नुसता चिखलगाळ आणि कचऱ्याचे ढिगारे. आपल्या उद्ध्वस्त घरादाराला सावरायला आणि साफसफाईला नेमकी कशी आणि कुठून सुरुवात करावी असा प्रश्न या आपत्तीत खचलेल्या प्रत्येक चिपळूण वासियासमोर उभा आहे. या कठीण परिस्थितीत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाने या पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. पुराने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूण शहर आणि आजूबाजूच्या वाड्या वस्त्यावर स्वच्छतेचं काम तेवढंच महत्त्वाचं आहे, नाहीतर इथल्या लोकांना रोगराईचाही सामना करावा लागेल. हे सर्व ओळखूनच जगद्गुरुश्रींच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आणि भक्तगणांनी सफाईच्या कामात स्वतःला झोकून दिलंय. घराघरातील चिखलगाळ उपसणे, रस्त्यावरील दगड माती, पडलेली झाडं, विजेचे खांब हटवणे, आवश्यक ते औषध फवारणी करणे अशी पडेल ती सर्व कामे हे अनुयायी अगदी मनोभावे करतायत. श्री सांप्रदायिक भगिनीही हातात फावडं घमेलं घेऊन पदर खोचून या कार्यात सहभागी झाले आहेत. काही ठिकाणी तर हे सर्व अनुयायी साफसफाई करताना मुखाने गुरुनामाचा गजर करतायत, भजन म्हण. माझं नाव विक्रांत प्रकाश लवेकर, माझं गाव पेटमाप चिपळूण. आज जगद्गुरू नरेंद्र महाराज यांची जी सेवा जी आज आमच्या घरी मिळाली आहे, गावात पण त्यांनी बऱ्याच ठिकाणी हे काम चालू आहे त्यांचं. हे एकदम म्हणजे देव म्हणतात ना, ते साक्षात आज आम्हाला इथं पाहायला मिळाले त्यांच्या रूपाने. म्हणजे हे खरे ही जी सर्व सेवाकरी मंडळी आहे, ही खरी ही आज आमचे देव म्हणून इथं आलेले आहे. प्रत्येक घरात ते काम करत आहेत. आता त्यांचा जायचा टाईम होता तरी पण ते म्हटले नाही, आम्ही तुमचं काम करणार आणि मग घरी जाणार. म्हणजे ही प्रशासन यंत्रणा यायच्या आधी आज महाराजांकडनं जी आम्हाला सेवा आज ह्या आज मिळाली आम्हाला त्यांच्या अनुयायांकडनं, ही देवाची देणच आहे. आणि हे उपकार ही सेवा हे आयुष्यभर आम्ही लक्षात ठेवू. खूप उपकार आहेत आमच्यावर. आज ते देवासारखे धावून आलेत. कुठचीही प्रशासन यंत्रणा येण्यापूर्वी त्यांनी आम्हाला जी सेवा दिली, जे आमचं घर स्वच्छ केलं, साफ केलं. आज आम्ही चिखलामध्ये बसून आहोत. आमच्या इथे कौलाला पाणी लागलं होतं, कोणी काढायला नव्हतं, ढोपरभर चिखल होता आणि त्यातून ती माणसं पैसे देऊनसुद्धा माणसं मिळत नव्हती. पण त्यांनी जी ही सेवा दिली ती अतिशय देवापेक्षासुद्धा जास्त आहे. हे देवाच्या रूपानेच आमच्याकडे धावून आलेले आहेत. पूरग्रस्त चिपळूण परिसरात अन्न वाटप, पिण्याच्या पाण्याचे वाटप, तसेच जीवनावश्यक साहित्यांचं वाटप, रुग्णवाहिका सेवा अशा विविध स्वरूपात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे हे मदत कार्य सुरूच आहे. चिपळूणवासियांना या भीषण संकटातून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि जगद्गुरू श्रींचे सर्व अनुयायी सर्वतोपरी मदत कार्यात व्यस्त आहेत. अजूनही पूर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत हे मदत कार्य सुरूच राहणार आहे.